तर मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या दुपारी 1 वाजता भाजपामध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल अशी माहिती मिळते। आज संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला हा धक्का मानला जातो। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे मनसेला हा मोठा धक्का मानावा लागेल, कारण की मनसेचं दक्षिण मुंबई मधलं आणि वरळी मधलं खास करून नाव जे आहे ते संतोष धुरी त्यांचं नाव घेतलं जायचं आणि असाच एक कार्यकर्ता निवडणुकीच्या तोंडावरती भाजपामध्ये प्रवेश करतोय। काय सांगशील? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर संदीप देशपांडे यांचे सोबती असे यांची ओळख होती आणि मनसेमधलं एक मोठे नेतृत्व मुंबईतलं असं म्हणावं लागेल। माजी नगरसेवक संतोष धुरी आहेत। वरळी कोळीवाडा परिसरामध्ये त्यांचं पलाई जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। 1 ते 2 वॉर्ड त्यांनी सुचवले होते, परंतु त्या दोन्ही वॉर्डमध्ये आपण जर पाहिलं तर एक जागा जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेला गेली, तर एक जागा मनसेने घेतली, परंतु त्या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे ते कुठे झालेलं नाही। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या। आज भेट जी आहे ती गुप्त मुख्यमंत्र्यांसोबत झालेली पाहायला मिळते। मंत्री नितेश राणे यांनी ही मध्यस्थी करून ही भेट घडवल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे आणि उद्या दुपारी 1 वाजता अमित साटम जे मुंबईचे अध्यक्ष भाजपचे आहेत त्यांच्या उपस्थितीत संतोष धुरी यांचा भाजपामध्ये प्रवेश जो आहे तो होणार आहे। त्यामुळे मोठा धक्का जो आहे तो मनसेला वरळी परिसरामध्ये भाजपने दिलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।